आता लुनर या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. चंद्राशी संबंधित किंवा चंद्राचा. लुनर हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. लुनर म्हणजे चंद्राशी संबंधित असलेली कोणतीही गोष्ट. उदाहरणार्थ लुनर कॅलेंडर म्हणजे चंद्राच्या टप्प्यांवर फेजेस आधारित दिनदर्शिका. इंग्लिश मीनिंग रिलेटिंग टू द मून. इझी वन लाईन डेफिनेशन रिलेटेड टू द मून. आता सिनोनिम्स पाहूया. मून रिलेटेड, सेलेनिक, सेलिन रिलेटेड. हे शब्द चंद्राशी संबंधित गोष्टी दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. सोलर, सन रिलेटेड. हे शब्द सूर्याशी संबंधित गोष्टी दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. द लुनर सरफेस इज कवर्ड विथ क्रेटर्स. चंद्राच्या पृष्ठभागावर अनेक खड्डे आहेत. इथे लुनर सरफेस म्हणजे चंद्राचा पृष्ठभाग. ॲस्ट्रोनॉट्स एक्सप्लोर्ड द लुनर लँडस्केप. अंतराळवीरांनी चंद्राच्या भूभागाचा अभ्यास केला. इथे लुनर लँडस्केप म्हणजे चंद्राचा भूभाग किंवा पृष्ठभाग. आता मित्रांनो थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज लुनर मीन? ए. रिलेटेड टू द सन. बी. रिलेटेड टू द मून. सी. रिलेटेड टू स्टार्स. डी. रिलेटेड टू अर्थ. आता वेनिंग या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. कमी होत जाणारा किंवा घटणारा. वेनिंग हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून तसेच व्हर्ब म्हणजे वेनचे आयएनजी फॉर्म म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. वेनिंग म्हणजे एखादी गोष्ट हळूहळू कमी होत चालली आहे अशी स्थिती. विशेषतः चंद्राच्या संदर्भात. वेनिंग मून म्हणजे चंद्राचा दिसणारा प्रकाशमान भाग दिवसेंदिवस कमी होत आहे. इंग्लिश मीनिंग डिक्रीजिंग इन साइज, अमाउंट और इंटेन्सिटी, especially when the visible part of the moon shrinks. Easy one-line definition. Gradually decreasing or becoming smaller. आता सिनॉनिम्स पाहूया. डिक्रीजिंग, श्रिंकिंग, डिमिनिशिंग. हे शब्द एखादी गोष्ट कमी होत असल्याचे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. वॅक्सिंग, इन्क्रीजिंग, ग्रोईंग. हे शब्द एखादी गोष्ट वाढत असल्याचे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. द वेनिंग मून इज सीन इन द अर्ली मॉर्निंग स्काय. घटणारा चंद्र सकाळच्या आकाशात दिसतो. इथे वेनिंग म्हणजे चंद्राचा प्रकाशमान भाग हळूहळू कमी होत आहे. दुसरे वाक्य. इंटरेस्ट इन द गेम इज वेनिंग अमंग स्टुडंट्स. विद्यार्थ्यांमध्ये खेळातील उत्साह कमी होत आहे. इथे वेनिंग म्हणजे उत्साह किंवा रस कमी होत चालला आहे. आता मित्रांनो थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज वेनिंग मीन? ए. इन्क्रीजिंग. बी. डिक्रीजिंग. सी. फुल. डी. हिडन. आता वॅक्सिंग या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. वाढता, वाढत जाणारा. वॅक्सिंग हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून तसेच वर्ब वॅक्सचे आयएनजी फॉर्म म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. वॅक्सिंग म्हणजे एखादी गोष्ट हळूहळू वाढत चालली आहे अशी स्थिती. विशेषतः चंद्राच्या संदर्भात. वॅक्सिंग मून म्हणजे चंद्राचा दिसणारा प्रकाशमान भाग दिवसेंदिवस वाढत आहे. इंग्लिश मीनिंग इन्क्रीजिंग इन साइज, अमाउंट और इंटेन्सिटी, एस्पेशली वेन द विजिबल पार्ट ऑफ द मून ग्रोज. इझी वन लाईन डेफिनेशन ग्रॅज्युअली ग्रोईंग और बिकमिंग लार्जर. आता सिनोनिम्स पाहूया. इन्क्रीजिंग, ग्रोईंग, एक्सपॅन्डिंग. हे शब्द एखादी गोष्ट वाढत असल्याचे दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. वेनिंग, डिक्रीजिंग, श्रिंकिंग. हे शब्द एखादी गोष्ट कमी होत असल्याचे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. द वॅक्सिंग मून इज विजिबल इन द इव्हनिंग स्काय. वाढता चंद्र संध्याकाळच्या आकाशात दिसतो. इथे वॅक्सिंग म्हणजे चंद्राचा प्रकाशमान भाग हळूहळू वाढत आहे. दुसरे वाक्य. इंटरेस्ट इन द प्रोजेक्ट इज वॅक्सिंग अमंग स्टुडंट्स. विद्यार्थ्यांमध्ये प्रकल्पाबद्दल उत्सुकता वाढत आहे. इथे वॅक्सिंग म्हणजे उत्सुकता वाढत चालली आहे. आता मित्रांनो थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. विच वर्ड इज ऑपोजिट ऑफ वॅक्सिंग? ए. ग्रोईंग. बी. वेनिंग. सी. एक्सपॅन्डिंग. डी. इन्क्रीजिंग. आता ऑर्बिट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. कक्षा किंवा एखाद्या ग्रह किंवा उपग्रहाचा फिरण्याचा मार्ग.
ऑर्बिट हा शब्द नाऊन आणि वर्ब दोन्ही प्रकारे वापरला जातो. मराठीत समजून घ्या. ऑर्बिट म्हणजे एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूभोवती ज्या मार्गाने फिरते तो मार्ग. उदाहरणार्थ, पृथ्वी सूर्याभोवती एका ठराविक मार्गाने फिरते, त्या मार्गाला ऑर्बिट म्हणतात. तसेच चंद्र पृथ्वीभोवती ऑर्बिटमध्ये फिरतो. इंग्लिश मीनिंग: द कर्व्ड पाथ फॉलोड बाय अ प्लॅनेट, मून, सॅटेलाइट or spacecraft around another object in space due to gravity. Easy one-line definition: the path an object follows as it moves around another object in space. आता synonyms पाहूया. path, track, course, trajectory. हे शब्द एखाद्या वस्तूचा ठराविक मार्ग किंवा हालचालीचा मार्ग दर्शवतात. आता antonyms पाहूया. stillness, रेस्ट, स्टँड स्टिल. हे शब्द हालचाल नसलेली किंवा स्थिर स्थिती दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द अर्थ मूव्स इन अन ऑर्बिट अराउंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती कक्षेत फिरते. इथे ऑर्बिट म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याचा ठरलेला मार्ग. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज ऑर्बिट मीन? ए. अ स्ट्रेट रोड. बी. द पाथ अराउंड अनदर ऑब्जेक्ट इन स्पेस. सी. अ टाइप ऑफ स्टार. डी. अ राईट फ्रॉम द सन. आता इंडिपेंडेंटली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: स्वतःहून किंवा स्वतंत्रपणे. इंडिपेंडेंटली हा शब्द ॲडवर्ब म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. इंडिपेंडेंटली म्हणजे कोणाच्याही मदतीशिवाय किंवा नियंत्रणाशिवाय स्वतः काम करणे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः निर्णय घेते आणि स्वतः काम करते तेव्हा ते काम इंडिपेंडेंटली केलेले मानले जाते. इंग्लिश मीनिंग: इन अ वे दॅट इज नॉट कंट्रोल्ड ऑर इन्फ्लुएन्स्ड बाय अदर्स. इझी वन लाईन डेफिनेशन: डुईंग समथिंग विदाउट हेल्प फ्रॉम अदर्स. आता सिनोनिम्स पाहूया. सेपरेटली, अलोन, इंडिव्हिज्युअली, ऑटोनॉमसली. हे शब्द स्वतःहून किंवा स्वतंत्रपणे केलेल्या कामासाठी वापरले जातात. आता अँटोनिम्स पाहूया. डिपेंडेंटली, टुगेदर, जॉईंटली. हे शब्द इतरांवर अवलंबून राहून किंवा एकत्र काम करण्याची स्थिती दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: शी कम्प्लीटेड द प्रोजेक्ट इंडिपेंडेंटली. तिने प्रकल्प स्वतंत्रपणे पूर्ण केला. इथे इंडिपेंडेंटली म्हणजे कोणाचीही मदत न घेता स्वतः काम पूर्ण केले. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. शी सॉल्व्ड द प्रॉब्लेम इंडिपेंडेंटली मीन्स शी सॉल्व्ड इट. ए. विथ मेनी पीपल. बी. विथ हेल्प. सी. बाय हरसेल्फ. डी. बाय ॲक्सिडेंट. आता नॅचरल प्रोसेस या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: नैसर्गिक प्रक्रिया. नॅचरल प्रोसेस हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. नॅचरल प्रोसेस म्हणजे निसर्गात स्वतःहून घडणारी प्रक्रिया. या प्रक्रियेत माणसाचा थेट हस्तक्षेप नसतो. उदाहरणार्थ, पाऊस पडणे, ऋतू बदलणे, नदी वाहणे आणि वनस्पतींची वाढ या नैसर्गिक प्रक्रिया आहेत. इंग्लिश मीनिंग: चेंजेस ऑर ॲक्टिव्हिटीज दॅट अकर नॅचरली इन नेचर विदाउट ह्युमन कंट्रोल. इझी वन लाईन डेफिनेशन: अ प्रोसेस दॅट हॅपन्स नॅचरली इन नेचर. आता सिनॉनिम्स पाहूया. नॅचरल इव्हेंट्स, नॅचरल फिनॉमिना, नॅचरल ॲक्टिव्हिटीज. हे शब्द निसर्गात घडणाऱ्या घटनांसाठी वापरले जातात. आता अँटोनिम्स पाहूया. आर्टिफिशियल प्रोसेसेस, मॅन-मेड प्रोसेसेस. हे शब्द मानवाने तयार केलेल्या किंवा नियंत्रित केलेल्या प्रक्रिया दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: रेनफॉल इज अ नॅचरल प्रोसेस. पाऊस पडणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. इथे नॅचरल प्रोसेस म्हणजे पाऊस निसर्गात आपोआप पडतो. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट आर नॅचरल प्रोसेसेस? ए. ॲक्टिव्हिटीज डन बाय मशीन्स. बी. ॲक्टिव्हिटीज डन नॅचरली इन नेचर. सी. ॲक्टिव्हिटीज डन इन फॅक्टरीज. डी. ॲक्टिव्हिटीज डन इन स्कूल्स. आता हेवनली बॉडीज या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: आकाशीय पिंड, खगोलीय वस्तू. हेवनली बॉडीज हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. हेवनली बॉडीज म्हणजे आकाशात किंवा अवकाशात असलेल्या नैसर्गिक वस्तू.
जसे तारे, ग्रह, उपग्रह इत्यादी. या वस्तू पृथ्वीच्या बाहेर अवकाशात आढळतात. इंग्लिश मीनिंग: नॅचरल ऑब्जेक्ट्स इन स्पेस सच ॲज स्टार्स, प्लॅनेट्स अँड मून्स. इझी वन लाईन डेफिनेशन: नॅचरल ऑब्जेक्ट्स फाउंड इन स्पेस. आता सिनोनिम्स पाहूयात. सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स, ॲस्ट्रोनॉमिकल बॉडीज, स्पेस ऑब्जेक्ट्स, सेलेस्टियल बॉडीज. हे शब्द अवकाशात असलेल्या खगोलीय वस्तूंना दर्शवतात. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थाचे शब्द. अर्थली ऑब्जेक्ट्स, टेरेस्ट्रियल ऑब्जेक्ट्स. हे शब्द पृथ्वीवरील वस्तूंना दर्शवतात. आता उदाहरणे पाहूयात. पहिले वाक्य: द सन अँड द मून आर हेवनली बॉडीज. सूर्य आणि चंद्र हे आकाशीय पिंड आहेत. इथे हेवनली बॉडीज म्हणजे अवकाशातील नैसर्गिक वस्तू. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन: विच ऑफ द फॉलोइंग इज अ हेवनली बॉडी? ए. रिव्हर, बी. माउंटेन, सी. प्लॅनेट, डी. ट्री. आता सॅटेलाइट्स या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: उपग्रह. सॅटेलाइट्स हा शब्द नाउन म्हणजे प्लुरल फॉर्म ऑफ सॅटेलाइट म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. सॅटेलाइट म्हणजे एखाद्या ग्रहाभोवती फिरणारी वस्तू. काही उपग्रह नैसर्गिक म्हणजे नॅचरल असतात, जसे चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. तर काही मानवनिर्मित म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स असतात, जे वैज्ञानिक संशोधन, हवामान अंदाज, दूरसंचार आणि GPS साठी वापरले जातात. इंग्लिश मीनिंग: ऑब्जेक्ट्स दॅट मूव्ह अराउंड अ प्लॅनेट इन स्पेस. इझी वन लाईन डेफिनेशन: an object that moves around a planet. आता सिनोनिम्स पाहूया. ऑर्बिटर, मून, स्पेस सॅटेलाइट. हे शब्द ग्रहाभोवती फिरणाऱ्या वस्तू दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. प्लॅनेट, स्टार. हे शब्द स्वतः मोठे खगोलीय पिंड दर्शवतात, जे इतरांच्या भोवती फिरत नाहीत. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर सेंट इनटू स्पेस बाय रॉकेट्स. मानवनिर्मित उपग्रह रॉकेटद्वारे अवकाशात पाठवले जातात. इथे सॅटेलाइट्स म्हणजे मानवाने तयार केलेले उपग्रह जे रॉकेटने अवकाशात सोडले जातात. दुसरे वाक्य: द मून इज अ नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. इथे सॅटेलाइट म्हणजे पृथ्वीभोवती नैसर्गिकरित्या फिरणारी वस्तू. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. A satellite usually moves around a dash. A. Planet, B. Tree, C. River, D. Road. स्पेसिफिक या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: विशिष्ट, ठराविक किंवा नेमका. स्पेसिफिक हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. स्पेसिफिक म्हणजे एखादी गोष्ट नेमकी, ठराविक किंवा स्पष्ट असणे. म्हणजेच सर्वसाधारण नसून खास एका गोष्टीसाठी वापरली जाणारी माहिती किंवा वस्तू. इंग्लिश मीनिंग: क्लिअरली डिफाइंड ऑर पर्टिक्युलर. इझी वन लाईन डेफिनेशन: क्लिअरली डिफाइंड ऑर एक्झॅक्ट. आता सिनोनिम्स पाहूया. पर्टिक्युलर, एक्झॅक्ट, प्रिसाइज, डेफिनेट. हे शब्द एखादी गोष्ट नेमकी किंवा स्पष्ट असल्याचे दर्शवतात. अँटोनिम्स म्हणजे विरुद्ध अर्थाचे शब्द. जनरल, वेग, अनक्लिअर, ब्रॉड. हे शब्द एखादी गोष्ट स्पष्ट नसणे किंवा सर्वसाधारण असणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: धिस मेडिसिन इज यूज्ड फॉर अ स्पेसिफिक डिझीज. ही औषधं एका विशिष्ट आजारासाठी वापरली जाते. इथे स्पेसिफिक म्हणजे खास त्या आजारासाठी. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन: व्हॉट डज स्पेसिफिक मीन? ए. जनरल, बी. एक्झॅक्ट ऑर पर्टिक्युलर, सी. स्लो, डी. वीक. आता न्यूमरस या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: असंख्य, अनेक, पुष्कळ. न्यूमरस हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. न्यूमरस म्हणजे खूप मोठ्या संख्येने असलेले किंवा पुष्कळ प्रमाणात असलेले. जेव्हा एखादी गोष्ट खूप जास्त प्रमाणात असते तेव्हा न्यूमरस हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: व्हेरी मेनी, एक्झिस्टिंग इन लार्ज नंबर्स. इझी वन लाईन डेफिनेशन: अ व्हेरी लार्ज नंबर ऑफ समथिंग.
आता सिनोनिम्स पाहूया. मेनी, काउंटलेस, सेव्हरल, प्लेंटी हे शब्द खूप मोठ्या संख्येने असणे दर्शवतात. अँटोनिम्स म्हणजे विरुद्ध अर्थाचे शब्द. फ्यू, लिमिटेड, स्केअर्स हे शब्द कमी प्रमाणात असणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. देअर आर न्यूमरस स्टार्स इन द स्काय. आकाशात असंख्य तारे आहेत. इथे न्यूमरस म्हणजे खूप मोठ्या संख्येने तारे. दुसरे वाक्य. शी रिसीव्ड न्यूमरस अवॉर्ड्स. तिला अनेक पुरस्कार मिळाले. इथे न्यूमरस म्हणजे पुष्कळ पुरस्कार. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन. विच सेंटेन्स युजेस न्यूमरस करेक्टली? ए. न्यूमरस मीन्स व्हेरी टॉल. बी. शी हॅज न्यूमरस फ्रेंड्स. सी. ही न्यूमरस रन फास्ट. डी. द स्काय इज न्यूमरस ब्लू. आता फोर्टनाईट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. पंधरवडा किंवा 15 दिवसांचा काळ. फोर्टनाईट हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. फोर्टनाईट म्हणजे 2 आठवडे म्हणजेच साधारण 14 दिवसांचा कालावधी. वेळ मोजताना किंवा एखादी घटना किती दिवसांनी होणार आहे हे सांगताना हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग. A period of 2 weeks, 14 days. Easy one-line definition. A time span of 2 weeks. आता synonyms पाहूया. 2 weeks, 14 days. हे शब्दही 2 आठवड्यांच्या कालावधीसाठी वापरले जातात. आता antonyms पाहूया. Single day, 1 week. हे शब्द कमी कालावधी दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. I will visit my grandparents in a fortnight. मी पंधरवड्यानंतर आजोबांकडे जाईन. इथे फोर्टनाईट म्हणजे सुमारे 14 दिवसांनंतर भेट देणार आहे. दुसरे वाक्य. He completed the assignment in a fortnight. त्याने पंधरवड्यात गृहपाठ पूर्ण केला. इथे फोर्टनाईट म्हणजे 14 दिवसांच्या आत काम पूर्ण झाले. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. What does fortnight mean? A. 1 week. B. 2 weeks. C. 1 month. D. 1 day. आता ड्वार्फ प्लॅनेट्स या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. बटुग्रह. ड्वार्फ प्लॅनेट्स हा शब्द नाऊन प्लुरल फॉर्म म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. ड्वार्फ प्लॅनेट्स म्हणजे सूर्याभोवती फिरणारे पण पूर्ण ग्रह म्हणून मान्यता नसलेले लहान आकाशीय पिंड. हे ग्रहांसारखे सूर्याभोवती फिरतात, पण त्यांच्या कक्षेत इतर लहान वस्तू देखील असतात, त्यामुळे त्यांना पूर्ण ग्रह मानले जात नाही. उदाहरणार्थ, प्लुटो हा एक प्रसिद्ध ड्वार्फ प्लॅनेट आहे. इंग्लिश मीनिंग बघूया. स्मॉल सेलेस्टियल बॉडीज दॅट ऑर्बिट द सन बट आर नॉट फुल प्लॅनेट्स. इझी वन लाईन डेफिनेशन. स्मॉल प्लॅनेट्स दॅट ऑर्बिट द सन बट आर नॉट फुल प्लॅनेट्स. आता सिनोनिम्स पाहूया. मायनर प्लॅनेट, स्मॉल प्लॅनेट हे शब्द लहान ग्रहांसारख्या आकाशीय पिंडांसाठी वापरले जातात. आता अँटोनिम्स पाहूया. मेजर प्लॅनेट, लार्ज प्लॅनेट हे शब्द मोठ्या आणि पूर्ण ग्रहांसाठी वापरले जातात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य. प्लुटो इज अ फेमस ड्वार्फ प्लॅनेट इन आवर सोलर सिस्टम. प्लुटो हा आपल्या सौरमालेतील एक प्रसिद्ध बटुग्रह आहे. इथे ड्वार्फ प्लॅनेट म्हणजे सूर्याभोवती फिरणारा पण पूर्ण ग्रह नसलेला आकाशीय पिंड. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट आर ड्वार्फ प्लॅनेट्स? ए. व्हेरी बिग स्टार्स. बी. स्मॉल प्लॅनेट्स दॅट ऑर्बिट द सन बट आर नॉट फुल प्लॅनेट्स. सी. लार्ज मून्स. डी. पीसेस ऑफ रॉक ऑन अर्थ. आता कॉन्स्टिट्यूट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. घडवणे, बनवणे, तयार करणे. कॉन्स्टिट्यूट हा शब्द वर्ब म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. कॉन्स्टिट्यूट म्हणजे एखादी गोष्ट तयार करणे किंवा तिचा भाग असणे. जेव्हा अनेक घटक एकत्र येऊन एखादी संपूर्ण गोष्ट तयार करतात, तेव्हा ते त्या गोष्टीचे कॉन्स्टिट्यूट करतात असे म्हणतात. इंग्लिश मीनिंग. टू फॉर्म ऑर मेक अप समथिंग, टू बी अ पार्ट ऑफ अ होल. इझी वन लाईन डेफिनेशन.
टू फॉर्म ऑर क्रिएट समथिंग ॲज अ होल. आता सिनोनिम्स पाहूया. फॉर्म, कंपोज, मेकअप हे शब्द एखादी गोष्ट तयार होणे किंवा बनवणे हा अर्थ दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. डिस्ट्रॉय, ब्रेक, सेपरेट हे शब्द तोडणे किंवा वेगळे करणे हा अर्थ दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, ऑक्सिजन अँड हायड्रोजन कॉन्स्टिट्यूट वॉटर. ऑक्सिजन आणि हायड्रोजन मिळून पाणी तयार होते. इथे कॉन्स्टिट्यूट म्हणजे 2 घटक मिळून पाणी तयार होते. आता मित्रांनो थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. विच वर्ड इज क्लोजेस्ट इन मीनिंग टू कॉन्स्टिट्यूट? ए. फॉर्म, बी. डिस्ट्रॉय, सी. हाईड, डी. फॉरगेट. आता हायड्रोस्फिअर या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. जलमंडळ. हायड्रोस्फिअर हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. हायड्रोस्फिअर म्हणजे पृथ्वीवरील सर्व पाण्याचा भाग. यात महासागर, नद्या, तलाव, हिमनद्या आणि भूजल यांचा समावेश होतो. पृथ्वीवरील जीवन टिकून राहण्यासाठी जलमंडल खूप महत्त्वाचे आहे. इंग्लिश मीनिंग. ऑल द वॉटर प्रेझेंट ऑन द अर्थ's surface, such as oceans, rivers, lakes and groundwater. Easy one-line definition. All the water found on earth. आता सिनोनिम्स पाहूया. वॉटर स्फिअर, अर्थ's वॉटर सिस्टम हे शब्द पृथ्वीवरील पाण्याच्या संपूर्ण प्रणालीसाठी वापरले जातात. आता अँटोनिम्स पाहूया. लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर हे शब्द पृथ्वीच्या इतर भागांना दर्शवतात, जसे जमीन आणि हवा. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द हायड्रोस्फिअर इन्क्लूड्स ओशन्स, रिव्हर्स अँड लेक्स. जलमंडलात महासागर, नद्या आणि तलाव यांचा समावेश होतो. इथे हायड्रोस्फिअर म्हणजे पृथ्वीवरील सर्व पाण्याचे स्रोत. आता मित्रांनो थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज हायड्रोस्फिअर मीन? ए. ऑल द वॉटर ऑन अर्थ, बी. ऑल द एअर ऑन अर्थ, सी. ऑल द लँड ऑन अर्थ, डी. ऑल द फॉरेस्ट्स ऑन अर्थ. आता बायोस्फिअर या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ जीवमंडळ. बायोस्फिअर हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. बायोस्फिअर म्हणजे पृथ्वीवरील तो भाग जिथे सर्व सजीव राहतात. यात वनस्पती, प्राणी, माणसे आणि सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो. जीवमंडळात जमीन, पाणी आणि हवा या सर्व ठिकाणी जीवन आढळते. इंग्लिश मीनिंग. द पार्ट ऑफ द अर्थ where living organisms such as plants, animals and humans exist. Easy one-line definition. The zone of life on earth. आता सिनोनिम्स पाहूया. लाईफ झोन, लिव्हिंग वर्ल्ड हे शब्द जिथे जीवन अस्तित्वात आहे असा पृथ्वीचा भाग दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. लाईफलेस झोन, नॉन लिव्हिंग एन्व्हायरमेंट हे शब्द जिथे जीवन नाही अशी जागा दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द बायोस्फिअर इन्क्लूड्स ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन अर्थ. जीवमंडळात पृथ्वीवरील सर्व सजीवांचा समावेश होतो. इथे बायोस्फिअर म्हणजे पृथ्वीवरील सर्व जीवन असलेला भाग. आता मित्रांनो थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज बायोस्फिअर मीन? ए. द लेअर ऑफ एअर, बी. द पार्ट ऑफ अर्थ वेअर लाईफ एक्झिस्ट्स, सी. द रॉकी सरफेस ऑफ अर्थ. कधी तुम्ही एखादी गोष्ट इतकी संवेदनशील आहे की तिच्या भोवती काहीतरी वाद निर्माण होऊ शकतो का? चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण अ हॉर्नेट्स नेस्ट हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग, अ सिच्युएशन दॅट कॉजेस अ लॉट ऑफ ट्रबल ऑर अँगर. मराठी मीनिंग, अशा परिस्थिती ज्यामुळे खूप वाद किंवा राग निर्माण होतो. स्पष्टीकरण. जेव्हा एखादी गोष्ट किंवा विषय लोकांना खूप रागावतो किंवा वाद निर्माण करतो तेव्हा अ हॉर्नेट्स नेस्ट ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. द पॉलिटिशियन्स कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट स्टर्ड अप अ हॉर्नेट्स नेस्ट. या वाक्याचा अर्थ, राजकारण्याच्या वादग्रस्त विधानामुळे खूप वाद निर्माण झाले. स्पष्टीकरण. वक्तव्यामुळे लोक रागावले आणि वाद निर्माण झाला म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. ओपनिंग द ओल्ड फाइल्स ऑफ द कंपनी वॉज लाईक डिस्टर्बिंग अ हॉर्नेट्स नेस्ट. या वाक्याचा अर्थ, कंपनीच्या जुनी फाईल्स उघडणे म्हणजे वाद निर्माण करण्यासारखे होते. स्पष्टीकरण.
जुनी माहिती उघडल्याने समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. अ हॉर्नेट्स नेस्ट म्हणजे वाद किंवा राग निर्माण करणारी परिस्थिती. अर्थ अ सिच्युएशन कॉझिंग ट्रबल ऑर अँगर. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न अ हॉर्नेट्स नेस्ट या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. शांत परिस्थिती. बी. वादग्रस्त किंवा राग निर्माण करणारी परिस्थिती. सी. खूप आनंदाची गोष्ट. डी. सोपे काम. योग्य उत्तर कमेंट करा. कधी तुम्हाला कुणीतरी गोष्ट सांगितली पण त्याचे नाव न सांगता? चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण अ लिटल बर्ड टोल्ड मी हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग. आय हर्ड समथिंग फ्रॉम अ सिक्रेट ऑर अननोन सोर्स. मराठी मीनिंग. मला कुणीतरी सांगितले परंतु त्याचे नाव न सांगता. स्पष्टीकरण. जेव्हा एखादी गोष्ट कुणीतरी सांगते पण त्याचे नाव न कळता तेव्हा अ लिटल बर्ड टोल्ड मी ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. अ लिटल बर्ड टोल्ड मी दॅट यू गॉट अ प्रमोशन. अर्थ मला कुणीतरी सांगितले की तुला पदोन्नती मिळाली आहे. स्पष्टीकरण. कुणीतरी गुप्तपणे माहिती दिली म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. आय वोंट से हू टोल्ड मी. अ लिटल बर्ड टोल्ड मी. अर्थ मी सांगणार नाही कोणी मला सांगितले, कुणीतरी गुप्तपणे सांगितले. स्पष्टीकरण. माहितीचा स्रोत गुप्त ठेवण्यासाठी इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. अ लिटल बर्ड टोल्ड मी इज इक्वल टू गुप्तपणे मिळालेली माहिती. अर्थ इन्फॉर्मेशन रिसिव्ड फ्रॉम अ सिक्रेट सोर्स. स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न अ लिटल बर्ड टोल्ड मी या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. मला प्रत्यक्ष पाहून सांगितले. बी. गुप्तपणे माहिती मिळाली. सी. मी स्वतः शोधले. डी. मी ऐकले नाही. योग्य उत्तर कमेंट करा. कधी तुम्हाला काही खूपच आश्चर्यकारक व वाईट गोष्ट घडली जी तुम्हाला दुखावणारी ठरली? चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण अ किक इन द टीथ हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग. अ सडन डिसअपॉइंटमेंट ऑर सेटबॅक. मराठी मीनिंग. अचानक आलेली दुःखद किंवा निराशाजनक घटना. स्पष्टीकरण. जेव्हा एखादी गोष्ट अचानक घडते आणि ती खूप निराशाजनक किंवा दुखावणारी असते तेव्हा अ किक इन द टीथ ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. लूजिंग द मॅच वॉज अ रिअल किक इन द टीथ फॉर द टीम. अर्थ मैत्रीण संघासाठी सामना हरवणे खूपच निराशाजनक ठरले. स्पष्टीकरण. संघासाठी ही घटना खूपच वाईट आणि दुखावणारी होती म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. नॉट गेटिंग द प्रमोशन वॉज अ किक इन द टीथ फॉर हिम. अर्थ पदोन्नती न मिळणे त्याच्यासाठी खूप निराशाजनक ठरले. स्पष्टीकरण. त्याच्यासाठी ही घटना वाईट आणि अनपेक्षित होती म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. अ किक इन द टीथ बरोबर अचानक आलेली दुःखद किंवा निराशाजनक घटना. अर्थ अ सडन डिसअपॉइंटमेंट ऑर सेटबॅक. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न अ किक इन द टीथ या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. मोठा यश. बी. अचानक आलेली निराशा. सी. सोपे काम. डी. आश्चर्यकारक आनंद. योग्य उत्तर कमेंट करा. कधी तुम्ही एखाद्या अपघातातून अगदी थोडक्यात वाचला आहेत, जणू काही काळजीपूर्वक टाळले? चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण अ हेअर ब्रेड्थ एस्केप हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्रजी मीनिंग. अ व्हेरी नॅरो एस्केप फ्रॉम डेंजर. मराठी मीनिंग. अगदी थोडक्यात धोक्यापासून वाचणे. स्पष्टीकरण. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा गोष्ट खूप कमी अंतर किंवा संधीने अपघात किंवा धोक्यापासून वाचते तेव्हा अ हेअर ब्रेड्थ एस्केप ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. ही हॅड अ हेअर ब्रेड्थ एस्केप फ्रॉम द कार ॲक्सिडेंट. अर्थ त्याला कार अपघातातून अगदी थोडक्यात वाचता आले. स्पष्टीकरण. त्याने अपघात टाळला पण अगदी कमी अंतराने म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. द हायकर्स मेड अ हेअर ब्रेड्थ एस्केप वेन द रॉक स्लाइड अकर्ड. अर्थ हायकर्सला खडक सरकताना अगदी थोडक्यात वाचता आले. स्पष्टीकरण. धोक्यापासून अगदी कमी अंतराने बचाव झाला म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. अ हेअर ब्रेड्थ एस्केप म्हणजे अगदी थोडक्यात धोक्यापासून वाचणे. अर्थ अ व्हेरी नॅरो एस्केप फ्रॉम डेंजर. स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न अ हेअर ब्रेड्थ एस्केप या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. मोठा अपघात. बी. अगदी थोडक्यात वाचणे.
सी सोपे काम, डी वेळेत पोहोचणे. योग्य उत्तर कमेंट करा. कधी तुम्ही पाहिलं आहे का की एखादी व्यक्ती किंवा गोष्ट लोकांच्या हसण्याचे कारण बनते? चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण अ लाफिंग स्टॉक हा वाक्प्रचार समजून घेऊ. इंग्लिश मीनिंग अ पर्सन ऑर थिंग दॅट इज लाफ्ड ॲट बाय एव्हरीवन. मराठी मीनिंग अशी व्यक्ती किंवा गोष्ट जी सगळ्यांच्या हसण्याचे कारण बनते. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी व्यक्ती किंवा गोष्ट लोकांच्या विनोद किंवा हास्यास पात्र ठरते तेव्हा अ लाफिंग स्टॉक ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. ही बिकेम अ लाफिंग स्टॉक आफ्टर फेलिंग द स्पीच कॉम्पिटिशन. अर्थ: वक्तृत्व स्पर्धा हरल्यावर तो सगळ्यांच्या हसण्याचे कारण बनला. स्पष्टीकरण: त्याची हरतूक लोकांना हसवणारी ठरली म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. द पुअरली ऑर्गनाइज्ड इव्हेंट टर्न्ड इनटू अ लाफिंग स्टॉक. अर्थ: वाईटपणे आयोजित केलेला कार्यक्रम सगळ्यांच्या हसण्याचे कारण बनला. स्पष्टीकरण: कार्यक्रमाची उणीव लोकांना हास्यास पात्र ठरली म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अ लाफिंग स्टॉक म्हणजे सगळ्यांच्या हसण्याचे कारण. अर्थ: अ पर्सन ऑर थिंग लाफ्ड ॲट बाय एव्हरीवन. स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न: अ लाफिंग स्टॉक या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. गंभीर व्यक्ती, बी. सगळ्यांच्या हसण्याचे कारण, सी. महत्त्वाची व्यक्ती, डी. शूर व्यक्ती. योग्य उत्तर कमेंट करा.